अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 3 अँड्रॉइड मोबाईल सापडल्याच्या प्रकरणाने प्रशासनात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी कारागृहातील तब्बल 170 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड CDR गुन्हे शाखेला प्राप्त झाला असून पोलिसांकडून प्रत्येकी मोबाईलचा डाटा तपासला जात आहे। त्यामुळे कारागृहातील अधिकारी कर्मचाऱ्यात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे। मित्रांनो, प्राप्त माहितीनुसार अंडा सेल मधील एका कैद्याजवळील 3 अँड्रॉइड मोबाईल आढळले। त्यानंतर कारागृह प्रशासनाने तत्काळ फैजलपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मात्र त्यावर केवळ तक्रार देऊन जबाबदारी झटकवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे। मित्रांनो, यानंतर कारागृह सुरक्षा समितीने तत्काळ पूर्ण कारागृहाची पाहणी केली। त्यानंतर पुणे आणि नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील तपासणी केली असता पुन्हा एक मोबाईल कैद्याजवळ मिळाला। घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांनी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे। मित्रांनो, गुन्हे शाखेच्या पथकाने कारागृहातील 170 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक घेऊन त्यांचा CDR मागवला। तो आता पोलिसांच्या ताब्यात असून प्रत्येक मोबाईलचा सखोल डेटा तपासला जात आहे। दरम्यान कैद्याकडून कारागृह नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याला दुसऱ्या कारागृहात पाठवण्याची पद्धत आहे, परंतु या प्रकरणात संबंधित कैदी अमरावतीतच ठेवण्यात आला आहे, तर अन्य 2 कैद्यांना चंद्रपूर आणि वर्धा कारागृहात हलवण्यात आले आहे। त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मित्रांनो, याशिवाय संबंधित कैदी हा मुंबईतील असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे पोलिसांनी त्याचे अमरावतीतील स्थानिक व्यक्तींसोबत संबंध आहेत का, बाहेरून मोबाईल आत पोहोचवण्यात कोणाचा हात आहे का, याचा बारकाईने तपास सुरू केला आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे अमरावती कारागृहातील सुरक्षेवरील प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे सावट निर्माण झाले आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।